नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आत्रेय सुरेश जोशी आहे. मी इयत्ता 4थी तुकडी ई मध्ये शिकत आहे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मानाशिवाय महत्व नाही तलवारीच्या पातीला, मानाशिवाय महत्व नाही तलवारीच्या पातीला, लोकमान्य टिळकांशिवाय महत्व नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळक लहानपणापासूनच हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. टिळकांना गणित व संस्कृत हे 2 विषय आवडायचे. बाळाचे पाय पाण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले. शाळेतील एक प्रसंग. एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत असताना सर्व मुलांनी उदाहरण वहीत लिहून सोडवायला सुरुवात केली. मात्र टिळकांनी एकही गणित लिहिले नाही. गुरुजींनी त्यांना विचारत असता टिळकांनी अचूक उत्तरासहित व क्रमाने सांगितली. शाळेतील दुसरा प्रसंग. एकदा टिळक वर्गात बसलेले असताना त्यांच्या जवळ बाकावरील काही मुलांनी शेंगा खाऊन टरफला वर्गात टाकली व गुरुजी वर्गात आले. सर्व मुलांना विचारले, कोणी शेंगा खाल्ल्या? कोणी काही बोलेना. गुरुजी शिक्षा देत देत टिळकांपर्यंत आले. टिळकांना हात पुढे करण्यास सांगितले. टिळक तेव्हा ठामपणे म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. असे टिळकांनी टरफले उचलण्यास साफ नकार दिला. किती धाडस, किती हिंमत, किती अन्यायाविरुद्ध चीड. टिळकांनी जनजागृतीसाठी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्रे सुरू केली. लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप कष्ट केले. भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी खूप चळवळी सुरू केल्या. त्यांनी लोकांसाठी लोककल्याणाची कामे केली म्हणून त्यांना लोकमान्य टिळक म्हटले जाते. नागरिकांमध्ये देशप्रेम, देशभक्ती निर्माण केली. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य जनता एकत्र येऊन त्यांच्यात एकात्मतेची भावना व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. लोकमान्य टिळकांना भारताचे एक प्रमुख नेता व समाज सुधारक म्हटले जाते व ते स्वातंत्र्य सेनानी होते. ते शेवटच्या श्वासापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढले. इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी टिळकांना 6 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षे शिक्षा भोगत असताना टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. सिंहगर्जना करायला काळीच पण त्याचेच लागते म्हणतो लोकमान्य टिळकांसमोर मान माझी सदैव झुकते. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? उजाडले पण सूर्य कुठे आहे? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असे अग्रलेखांमधून इंग्रज सत्यावर घणाघात केली. किती संकटे आले, आभाळ जरी कोसळलं तरी मी पाय ठेवून उभा राहील असे ते म्हणत. टिळकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वतःला झोकून दिले होते. देश कार्य म्हणजे देव कार्य हे भारत समाजामध्ये रुजवून ठेवला होता आणि इंग्रजांवर सळो की पळो करून सोडले. भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी जाता मी त्यांच्याविषयी असेच म्हणेल की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पादरा, आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध खरा. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद.